आषाढ अमावस्येच्या दिवशी म्हणजे दीप अमावस्येच्या दिवशी दिव्यांची पूजा करण्याची एक खास पद्धत आहे. परंतु या दिवशी आणखी एक उपाय आवर्जून केला जाऊ शकतो. तो म्हणजे मारुतीच्या मंदिरात जाऊन 11 पीठाचे दिवे आवर्जून लावावे. पण ते कशासाठी आणि कसे लावावे चला सविस्तर जाणून घेऊया. पण त्याआधी आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. दीप अमावस्येच्या दिवशी दिव्यांची पूजा कशी करावी आणि ही का करावी या संबंधित सविस्तर माहितीचे व्हिडिओ तुम्हाला आपल्या चॅनलवर पाहायला मिळेलच. पण तरीसुद्धा दीप अमावस्येच्या दिवशी काय करावं थोडक्यात जाणून घेऊया. या दिवशी पहाटे लवकर उठून स्नान करावं आणि स्वच्छ वस्त्र परिधान करावीत. घरातील सर्व धातूंचे दिवे जसं पितळ, चांदी, तांबं यामध्ये समया, निरंजना, पणत्या स्वच्छ पाण्याने धुवून पुसावेत. गरम पाण्याचा वापर केल्यास दिवे चकचकीत होतात असं म्हणतात. त्यानंतर देवासमोर किंवा स्वच्छ जागी लाकडी पाटावर किंवा चौरंगावर स्वच्छ ठेवावे. पाटावर स्वच्छ लाल किंवा रेशमी वस्त्र अंथरावे. त्यानंतर त्याभोवती रांगोळी काढावी. स्वच्छ केलेले दिवे या पाटावर मांडावे. गोड कणकेचे दिवे जे आहेत ते उकडून आपल्याला त्यांची पूजा करायची आहे. या दिवशी कणकेच्या दिव्यांना खूप जास्त महत्त्व आहे. कणकेच्या दिव्यांनी आपल्या घरातील सर्व दिव्यांची पूजा करायची आहे. याबद्दलचा सविस्तर व्हिडिओ आपल्या चॅनलवर उपलब्ध आहे, ज्यामध्ये आम्ही पूजा करून दाखवलेली आहे. तो व्हिडिओ तुम्हाला नक्कीच मार्गदर्शक ठरेल. कणकेच्या प्रज्वलित दिव्याने घरातील लहान मुलांचं आणि त्यांच्या समवयस्क मित्रांचं औक्षण करावं. यामुळे मुलांच्या जीवनातील नकारात्मक गोष्टी दूर होऊन त्यांचं भविष्य उज्ज्वल होतं अशी मान्यता आहे. शिवाय या दिवशी पितरांचं स्मरण करून त्यांच्यासाठी तर्पण केलं जातं. त्यासाठी पुरणाचा नैवेद्यसुद्धा दिला जातो आणि पितरांना प्रसन्न करण्यासाठी दानधर्मसुद्धा केलं जातं. या गोष्टीसुद्धा तुम्ही आवर्जून करू शकता. संध्याकाळी सर्व दिवे प्रज्वलित करून शुभम करोति कल्याणं अशी प्रार्थना तुम्ही करू शकता. त्यानंतर मुलांना ओवाळण्याची प्रथासुद्धा आहे. आता मारुतीच्या मंदिरात कणकेचे 11 दिवे लावावे असा उपाय आहे. पण हा उपाय कशासाठी करावा आणि तो कसा करावा? मारुतीच्या मंदिरात दीप अमावस्येला कणकेचे दिवे लावण्याची प्रथा विशेष मानली गेली किंवा कोणत्याही अमावस्येला हे 11 पीठाचे दिवे मारुतीच्या मंदिरात लावले जातात. यामागे पौराणिक आणि धार्मिक कारण असं आहे की हे शक्ती, भक्ती आणि संकटमोचनाचे प्रतीक आहे. दीप अमावस्येच्या अंधारमय रात्री कणकेचे दिवे लावून हनुमानजींची कृपा प्राप्त करून जीवनातील अंधार, ज्यात अडचणी, भय, पितृदोष दूर करण्याची प्रथा आहे. कणकेचे दिवे हे शुद्धतेचं आणि मांगल्याचं प्रतीक मानले जातात. त्यामुळे हनुमानजींच्या मंदिरात हे दिवे लावले जातात. आता कणकेचे दिवे बनवण्याची पद्धत काय? तर गव्हाच्या पिठात थोडासा गूळ, तेल आणि मीठ मिसळावं. त्याला छोट्या दिव्यांचा आकार देऊन वाफेवर उकडावे. उकडलेल्या कणकेच्या दिव्यांमध्ये तूप आणि वात ठेवून ते प्रज्वलित करावे. मारुतीच्या मंदिरात कणकेचे दिवे लावण्याचे फायदे काय आणि त्याचे चमत्कार काय? हेही विशेषच आहे. तर हनुमानजींच्या मंदिरात कणकेचे दिवे लावण्याने जीवनात संकट, भय आणि शत्रूंचा त्रास दूर होतो अशी मान्यता आहे. शिवाय कणकेच्या दिव्यांचे दान आणि पूजन केल्याने पितृदोष कमी होऊन पितरांचा आशीर्वाद मिळतो. एवढेच काय, तर कणकेचे दिवे प्रज्वलित केल्याने मंदिरात आणि घरात सकारात्मक ऊर्जा निर्माण होते, जी हनुमानजींच्या भक्तीमुळे अधिक प्रभावी
ठरू शकते. असं मानलं जातं की हनुमानजींच्या मंदिरात कणकेचे दिवे लावल्यानं आर्थिक अडचणीसुद्धा दूर होऊन समृद्धी प्राप्त होते. शिवाय दीप अमावस्येला हनुमान मंदिरात कणकेचे दिवे लावणाऱ्या भक्तांना अनेकदा जीवनात सकारात्मक बदल, संकटातून मुक्ती आणि अप्रत्यक्ष चमत्कारांचा अनुभव आल्याचं सांगितलं जातंय. काही कथांनुसार कणकेच्या दिव्याचे पूजन आणि हनुमानजींची भक्ती केल्याने गंभीर आजार आणि आर्थिक संकटं, कौटुंबिक समस्या यांवर मात करता येऊ शकते असेही सांगितले जाते. आणि म्हणूनच दीप अमावस्येच्या दिवशी काही विशेष उपायसुद्धा केले जाऊ शकतात. ते म्हणजे आपल्या जीवनातील आर्थिक अडचणी दूर करण्यासाठी संध्याकाळी तिळाच्या तेलाचा दिवा दक्षिण दिशेला ठेवून प्रज्वलित करावा. यामुळे शनिदोष आणि पितृदोष कमी होतं असं मानलं जातं. पितरांचे स्मरण करून त्यांच्या नावानं तर्पण करावं. त्याचबरोबर गहू, तांदूळ, काळे तीळ किंवा शक्य असल्यास कपडे दान गरजू व्यक्तींना द्यावं. दीप अमावस्येला पिंपळाच्या 108 प्रदक्षिणा तुम्ही घालू शकता किंवा तुळशीला 108 प्रदक्षिणा घालाव्यात. यामुळे पितरांचे आशीर्वाद मिळतात आणि नकारात्मक ऊर्जा दूर होते असं म्हणतात. शिवाय नदीत किंवा जलाशयात माशांना गव्हाच्या पिठाचे गोळे करून खायला द्यावेत. यामुळेही पितृदोष आणि गृहदोष कमी होतो असं सांगितलं जातंय. शिवाय या दिवशी पिंपळ, केळी, लिंबू किंवा तुळशीचं रोपटं लावावं. यामुळे पर्यावरण संरक्षणासोबतच पुण्यही मिळतं असं म्हटलं जातं. आषाढ अमावस्येच्या दीपपूजनामुळे महालक्ष्मी प्रसन्न होते आणि घरात सुख शांती नांदते अशीही मान्यता आहे. पितरांचे तर्पण आणि दान केल्याने पितृदोषापासून मुक्ती मिळते. शिवाय दिव्यांचा प्रकाश अंधार दूर करून सकारात्मक ऊर्जा निर्माण करतो असं सांगितलं जातं. तर यंदा अगदी काहीही जमलं नाही तर 11 कणकेचे दिवे आपण हनुमानजींच्या मंदिरात आवर्जून लावा. ज्यामुळे तुम्हाला संकटांपासून मुक्ती मिळेल. आणि हे दिवे प्रज्वलित केल्यावर 11 वेळा हनुमान चालीसा म्हणू शकता. शक्य नसेल तर किमान एकदा तरी हनुमान मंदिरात हनुमान चालीसा म्हणू शकता. कारण कणकेचे दिवे लावल्यानंतर हनुमान चालीसाचा पाठ केल्याने संकटांपासून संरक्षण तर मिळतंच, शिवाय आपल्या मनोकामना पूर्ण होण्यासाठीही मदत मिळते असं सांगितलं जातं. मात्र कोणतीही पूजा करताना मन शुद्ध, शांत ठेवावं. कणकेचे दिवे बनवताना स्वच्छतेची काळजी घ्यावी. तर दीप अमावस्या हा सण प्रकाश, समृद्धी आणि भक्तीचा संगम आहे. या दिवशी दिव्यांचे पूजन, पितरांचं स्मरण आणि हनुमानजीच्या मंदिरात कणकेचे दिवे लावण्याची प्रथा पाळून आपणही जीवनातील अडचणी दूर करू शकता. या विधींचं पालन करून आपण सकारात्मक ऊर्जा आणि सुख समृद्धी प्राप्त नक्कीच करू शकता. तर मंडळी, तुम्हीसुद्धा आषाढ अमावस्येला किंवा दीप अमावस्येला अशा प्रकारे काही उपाय करता का, हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर करा. धन्यवाद.